नमस्कार मंडळी. तर आज आपण रोहिणी ताईंकडे आलेलो आहोत आणि रोहिणी ताईंची स्पेशालिटी आहे ते म्हणजे रांगोळीचे साचे आणि त्यांच्याकडे रांगोळीचे सध्या बोर्ड सुद्धा त्या उपलब्ध आपल्याला करून देणार आहेत. तर त्यामुळे रोहिणी ताई तुमच्याकडे असं काय काय आहे ते आम्हाला सांगा. नमस्कार. यावर्षी आपण मकर संक्रांती निमित्त लाकडी रांगोळीचे साचे नाविन्यपूर्ण असे डिझाईन्स आणलेले आहेत. शिवाय आपल्याकडे बोर्डही अवेलेबल आहेत. तर मंडळी आता आपण ना ताईंबरोबर सगळं एक्सप्लोर करणार आहोत की त्यांच्याकडे काय काय आहे. आणि ताईंच्या स्तवन क्राफ्ट हे त्यांचं नाव आहे ब्रँडचं. तर बघूया आता आपण ताईंकडे काय काय आहे. तर मग मकर संक्रांती निमित्त आलेले नाविन्यपूर्ण असे वेगवेगळे साचे बघूया. हा आहे मकर संक्रांतीचा साचा. याच्यामध्ये आपल्याला बरेच चिन्ह दिसतील. मी तुम्हाला काढून दाखवते. हा लाकडी रांगोळी साचा आहे. साईज आहे 9x5. रांगोळी काढताना नेहमी कार्डने पसरवायची आहे. तुम्हाला रांगोळी एका साईडला टाकून घ्यायची. ताई फक्त एका सेकंदात मला वाटतं तुम्ही हे फिरवलंय. म्हणजे मी आता बघते तर फ्रॅक्शन ऑफ सेकंद. हो. आणि त्यानंतर तुम्ही असे छान केशरी पाकळ्या किंवा कुठल्याही आपल्याला जसं आवडतील तुमच्या तशा आवडीनुसार फुलं किंवा रंगसंगतीची हवी असेल करू शकते. इथे मी काळ्या रंगाचा हा आपला बोर्ड घेतलाय. बोर्डचा पण कन्सेप्ट आपला नवीन आणलेला आहे आपण, जेणेकरून तुम्हाला सहज सोपं जाईल रांगोळी काढायला. बघा किती उत्कृष्ट अशी रांगोळी दिसते. आणि असा ब्लॅक जर तुम्ही बोर्ड घेतला आणि त्याच्यावर काढली तर तुमची रांगोळी अजून सुंदर अशी उठून दिसू शकते. नक्की. तसंच संक्रांती निमित्त आपण हळदी कुंकू करतो. तर आपल्याकडे हा हळदी कुंकूचा सुद्धा साचा आहे. हा किती बाय कितीचा आहे ताई? हा आत्ता साचा जो आहे तो 9x10चा 9x10 आहे. 10 मध्ये पण आपल्याला मिळेल. साधारण या साईज मध्ये साचा घेतला तर ते उठून दिसतात गोष्टी. बरोबर. तर हा पण साचा तुम्ही हळदी कुंकवाच्या दिवशी छान काढून ठेवू शकता. प्रत्येक साचा घेताना लक्षात ठेवायचं नुसतं त्यातला एक एक पार्ट सुद्धा आपण रांगोळी टाकून, म्हणजे जसं का पावलं हवी आहेत तर पावलांवर रांगोळी टाकली तर तेवढंच निघणार आहे. तर साच्याचा पण तुम्ही वेगवेगळा वापर करू शकता. हळदी कुंकवाचा साचा पण आपण छान सजवून ठेवू शकतो. तर तुम्ही अशा स्टेन्सिलच्या साह्याने तुमच्या घरातला कोणताही कोपरा सुंदर असा सजवू शकता. तर ताईंनी आपल्याला हा कॉर्नर इथे डिस्प्लेसाठी छान असा सजवून ठेवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल. तसंच आपल्याकडे रोजच्या पूजेसाठी श्री स्वामी समर्थ, श्री कुलस्वामिनी प्रसन्न, श्री गणेशाय नमः, तुमच्या सणांप्रमाणे तुमच्या जे काही आराध्य दैवत आहे त्याप्रमाणे आपल्याकडे साचे बनवून मिळतात. आणि आपल्याकडे बऱ्यापैकी व्हरायटी पण आहे. तुम्ही जर का मला व्हॉट्सअपला मेसेज केलात तर मी तुम्हाला नक्की त्याचा कॅटलॉग पाठवेन आणि तुम्ही त्यातनं सिलेक्ट करून मला सांगू शकता. म्हणजे आपण ऑनलाईन पण ताईकडून घेऊ शकतो. ताईंकडे कॅटलॉग आहे तर त्या तुम्हाला शेअर करतील जर हवा असेल तर. असं पूजा झाल्यानंतर हा पण एक आपल्याकडे रांगोळीच्या पाटामध्ये कलर आहे. असंही आपण छान सजवून ठेवू शकतो. आणि देवांच्या तुमच्याकडे वेगवेगळे आपल्याला हवे तसे साचे मिळू शकतात. हो, नक्कीच नक्कीच. तर आता आपण लहान साच्यामध्ये डिझाईन बघणार आहोत. या साच्याची साईज आहे 5 इंच बाय 5 इंच. जेव्हा मी साईज सांगतो ती आउटर साईज असते. या ज्या लाकडाची दिसते ती आतली डिझाईन थोडी लहान असते, जरा लहान असते. हे आहेत साचे जे दाखवते हे शास्त्राचे साचे आहेत. हे 33 जे गोपद्मव्रत आपण करतो तेव्हा आपल्याला हे लागतात. बरोबर. गोपद्मव्रत आपण करतो त्यासाठी हे लागतं. तसंच दिवाळीमध्ये सुद्धा आपण काढू शकतो हे गोपद्मव्रताचे जो साचा आहे तो 33 गोपद्म आहेत. हे आहे लक्ष्मी प्रसन्न, ज्यामध्ये लक्ष्मीच्या पावलामध्ये सर्व चिन्ह आहेत. तुम्ही बघत असाल तर रांगोळी एका साईडला टाकली आहे मी आणि हलक्या हाताने कार्डने पसरवली, हाताने नाही पसरवली. आणि हे ना ताईंनी जे घेतले ते नॉर्मल आपलं व्हिजिटिंग कार्ड आहे. म्हणजे तुम्ही कोणतेही घेऊ शकता. हो हो. फक्त प्लास्टिक आणि पत्रा वापरू नका असं आम्ही सजेस्ट करतो, कारण जाळी नाजूक असते. हे आहे सरस्वती चिन्ह, विद्येची देवता, त्याचं हे चिन्ह आहे. आणि हे आहे सहस्त्रदल कमल, मी जे आता सांगते ते. तर हे सुद्धा बऱ्याच जणांना आवडतं बघा. सहस्त्रदल कमळ हे हाताने काढणं खूप डिफिकल्ट असतं. तर हा साचा एवढ्या लहान ह्याच्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आणि ही लक्ष्मी पद्म सुद्धा तुम्ही बघू शकता. वेगवेगळी शुभचिन्ह इथे आहेत. तर आपलं जेव्हा लक्ष्मीपूजन असतं, आत्ताच आपलं मार्गशीर्षमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन झालं, असं तुम्ही शुक्रवारी मंगळवारी असं देवीचं म्हणून हे काढू शकता. आणि वाण देण्यासाठी सुद्धा हे साचे आहेत ना खूपच म्हणजे उपयुक्त आहेत.
छोटी साईज आहे बघा, तर द्यायला पण खूप छान वापर आहे. पण त्याचा छान होईल. हो हो, ज्यांच्याकडे जागा नसते देवघरासमोर वगैरे खरंच खूप छान आहे. तुम्ही माझ्या समोर पण हो. छान आहे. दारामध्ये समजा तुम्हाला काढायची असेल तर अशी ही बोर्ड आहे, रांगोळीचा बोर्ड आहे. मी तुम्हाला दाखवते की या बोर्डचा तुम्ही आयदर देवाच्या पुढे काढून देवाच्या नावाचंही ठेवू शकता, किंवा दारासमोर पण. दारासमोर ठेवायचं असेल तर याच्यामध्ये 3 साचे बसतात. साचे बसवताना काय करायचं, फक्त मधला साचा आधी काढून घ्यायचा. हा, ही आयडिया बरोबर आहे. मग आपल्याला म्हणजे कन्फ्युजन होत नाही कसं हा, करायचं. म्हणजे कुठे जागा कडेने काढलात तरी चालेल. एकदा तुम्हाला अंदाज आला की काढू शकता. हा, परफेक्ट बसलाय बघा. मधला आपण पावलांचा काढून घेतलेला आहे. आता हा एक साचा आहे. याच्याऐवजी तुम्ही फुलांचा साचा असेल तो पण कडेला ठेवू शकता. असं आपण या साईडला एक काढलं. म्हणजे ह्या साईज मधले 3 साचे एकत्र बसू शकतात. हो, या साईज मधले 3 साईज. मग तुम्ही ते कॉम्बिनेशन वेगवेगळे हवं करू तसं आपण घेऊ शकतो. बरोबर. शकता. आणि यामध्ये मग तुम्हाला हळदी कुंकू भरून छान हे करता येऊ शकतं. आणि थोडे रंग पण आपण शेजारच्या रांगोळीत भरू शकतो. जिथे पाणी आहे तिथे हिरवा रंग भरून हाताने तुम्हाला रंग भरता येऊ शकता. चिमूट जेवढी बारीक आणि घट्ट पकडाल तेवढा तो रंग बारीक पडतो. किंवा बेसला रंग समजा जर का टाकला, बेसला एक रंग टाकून घ्यायचा आणि तसं देखील तुम्ही करू शकता. आता इथे ऑलरेडी ब्लॅक आहे ना, त्याच्यामुळे ते छानच वाटतंय. असं पण आपण दारात रोजची रांगोळी काढू शकतो. खूप सुंदर वाटतंय. हे कॉम्बिनेशन इथे केले, 2 साचे घेतले तर मध्ये तुम्ही तुळशीची काढा आणि कडेला 2 पावलं काढा. या एकाच ह्याच्यामध्ये आपण व्हरायटी करू शकतो. आता तुम्हाला मी लाकडी रांगोळी साच्यामधले काही वेगवेगळे डिझाईन दाखवतात. हे कोलम डिझाईन आहे. ह्याच्यासाठी मी बेसला काही कलर टाकून घेतलेत काही ठिकाणी. आता आपण यावरती व्हाईट रांगोळीने रांगोळी काढूया. रांगोळी टाकताना नेहमी कडेला टाकायची, कोणत्याही एका साईडला टाका, तुम्हाला जे सोयीचं असेल ते. आणि कार्डच्या एजेसनी तुम्हाला ती स्प्रेड करायची. अगदी म्हणजे सेकंदामध्ये होते. हृदयताई, ही डिझाईन ना खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. हो, कोलम डिझाईन सध्या आवडतात लोकांना. तसं आपल्याकडे ठिपक्यांच्याही आहेत, आपल्या ज्या पारंपरिक आहेत त्याही आहेत. तुम्ही बघू शकता किती बारीक रेष येते त्याने. एकदम अशी नाजूक येते, म्हणजे आपण हाताने तेवढं आपल्याला होत नाही, तर साच्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी सोपं झालं. हा, सोपं पण झालंय आणि म्हणजे तेवढं छान पण पडतात बघा रांगोळी. आणि जागेचा पण प्रश्न हल्ली फ्लॅट सिस्टीममुळे येतोच, त्यामुळे आपल्याला म्हणजे हे बरं आहे की देवाऱ्यासमोर काढायची आहे, दारात काढायची. हा, दारात काढायची आहे. छोट्या रांगोळ्या साच्यांचा काय हे असतो बेनिफिट एक, की ती इमेज तेवढ्या छोट्या जागेत बसते ना, बसते. आणि आता हेच साचे तुम्ही जसं की हा साचा आहे, एक बेस रंग टाकून घेतलात आणि असं लाईन मध्ये तुम्ही जर का काढत नाही म्हणजे पट्टी सारखं. हा, आणि आता ही रांगोळी बघा ताई, ही जेव्हा आपण खरी हाताने काढायला गेलो तर एवढ्या छोट्या ह्याच्यात बसणं शक्यच नाहीये, तर ते आपल्याला बेनिफिट होतो साच्यामुळे. किंवा आता हे एक टाकून घेतला, स्क्वेअर करायचा आहे, इथे बाजूला असे 4 तुम्ही काढून त्याचाही मोठी रांगोळी काढू शकता. असं नाही की पट्टीच होईल. ही पण एक कोलमची डिझाईन आहे, मस्त. आपल्याकडे कोलमचे अजून डिझाईन आहेत. शिवाय हे गोपद्म, आपला संस्कार भारतीचं जे गोपद्म असतं त्याचा एक डिझाइन आहे. संस्कार भारतीसाठी पण आपल्याला हे बरं आहे, म्हणजे आपण जर राऊंड पहिले काढून घेतले आणि त्याच्यामध्ये हे साचे यूज केले तरी पण ते सोपं आहे. बरोबर, म्हणजे हाताने काढत बसायची गरज नाही. थोडंसं आपली क्रिएटिव्हिटी किंवा थोडंसं शेडिंग केलं तर रांगोळीचं साचा. आता इथे पण ताईंनी 2 रंग वापरले, त्यामुळे हे सिंपल साधे पण छान मस्त वाटतात. खालीवर वापरलेत, इथे वापरताना लाईट टू डार्क केलाय. तसंच या रांगोळीमध्ये मी आधी रांगोळी काढून हे रंग भरून घेतले.
हा हा आता मी हे डॉट म्हणजे ताई आपल्याला टेक्निक पण दाखवत आहेत वेगवेगळ्या, कशा आपण स्टेन्सिल यूज करू शकतो ते पण. आता हे 4 डॉट मॅच केलेत मी आणि परत त्याच्यावर व्हाईट रांगोळी. अरे वा, कलरफुल पण होते ते. ही एक सुंदर अशी डिझाईन आहे. म्हणजे नवीन नवीन ताईंकडे लाकडी साचे येतच असतात बघा, वेगवेगळ्या डिझाईन असतात. मी जेवढ्या वेळा ताईंकडे आले ना, ताई तुमची काही डिझाईन असेल तर ती आपण कस्टमाइज करून करून घेऊ शकतो ना. हो नक्की. डिझाईन असू दे, देवांचं नाव असू दे. हा, आपल्या कुलस्वामिनीचं काही बघा वेगळी नावं असतात तर ती नसतील ताईंकडे, तर तसं जास्त करून ताईंकडे आहेतच, पण चुकून नसेल तर ताई देऊ शकतात. हा, हे श्रीयंत्र बरेच लोक मी जेव्हा रांगोळीमध्ये काढते तेव्हा विचारतात, तर मी ताईंकडूनच घेतलेलं आहे. तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर ताईंना संपर्क करा. संक्रांती निमित्त ही नथ आपण नथ तुम्ही ही ह्यावेळी बघा ताईंनी लॉन्च केलेली आहे मस्त संक्रांतीसाठी. कलश आहे. आपण बऱ्याच पूजांमध्ये कलश मांडतोच, त्यामुळे हा पण एक युजफुल असा साचा आहे. हा, तुम्ही आता कलश मध्ये काढून कडेनी ही रांगोळी गोलाकार करू शकता. हा, असं तुम्ही जेव्हा मोठ्या रांगोळ्या कराल तेव्हा या सगळ्या टेक्निक यूज करू शकता. रांगोळी घेताना थोडी जास्त घेत जा, म्हणजे ती डार्क येते, कारण बारीक जो पार्ट आहे उठून अशी दिसेल, म्हणजे रांगोळीमध्ये उठावदार वाटेल आपली. आता इथे आपण इथे काढून घेतलेली आहे हाताचा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला रंग भरून दाखवते. हाताने रंग भरायचे किंवा तुम्हाला जर का नसेल जमत तर डबीनी पण भरू शकता. छान अशा बाकड्यात आणि बऱ्यापैकी मोठ्या आहेत त्या, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग, अल्टरनेट कलर असे तुम्ही भरू शकता. तर हा बघत असाल तुम्ही रंग भरला मी या फुलामध्ये. आता हे 4 डॉट जे आहेत ते आपण मॅच करणार आहोत. तर छान रंगसंगती घेतली ताई तुम्ही, मस्त सप्तरंग घेतले. रंग घेतले. हो, तेच आपल्या कल्पकतेनुसार आपण शेडिंग करू शकतो. तुम्ही 1-2 रंगांमध्ये पण त्याचा करू शकाल, शेडिंग करू शकाल, लाईट टू डार्क. हा, मस्त वाटतंय. तर ही 2 फुलं अशी आणि मध्ये पाऊल, कडेला 2 पावलं मध्ये, असंही तुम्ही दारात उलटसुलट आपल्याला जसं वाटेल. आता हे तुम्ही शेडिंग केले तर हे असं करू शकतो आपण. हा, शेडिंग हे केलंय. तर अशा प्रकारे आपल्याकडे अजूनही डिझाईन्स आहेत, तुम्ही बघू शकाल. खास संक्रांती निमित्त आपण वेगवेगळे साचे आणलेले आहेत. हे साचे तुम्हाला मिळणार कुठे, तर आम्ही येत आहोत 9 ते 11 CKP हॉल ठाण्याला आपल्या आराध्यामध्ये. तसेच बोरिवली वेस्ट साईडसाठी 9 ते 11 मध्येच बोरिवलीलाही येणार आहोत भाटिया हॉलला. सकाळी 11 ते 9 नक्की व्हिजिट करा तुम्ही. तारीख परत एकदा सांगते, 9, 10, 11 जानेवारी CKP हॉल ठाणे आणि भाटिया हॉल बोरिवली या दोन्ही ठिकाणी याच दिवशी आपण अवेलेबल आहोत. तुम्हाला जर का बघून घ्यायचं असेल साचे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. अदरवाईज मी ऑनलाईन तर ताईंची सेवा आहेच. तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला कॅटलॉग पाठवीन आणि त्याप्रमाणे सिलेक्ट केल्यावर आपण शिपिंग चार्जेस घेऊन कुरिअर करतो. तर अवश्य व्हिजिट करा आणि अवश्य व्हॉट्सअप करा. तर आपल्याकडे हे रांगोळीचे लहान लहान साचे आहेत. ही 5x5 साईज आहे. तर वर्षातून एकदा आपल्याकडे संक्रांतीच्या वेळेस खास वाणासाठी द्यायला तुम्हाला सोयीस्कर होईल म्हणून याच्यावर ऑफर असते. ही 5x5 साईज आहे. यामध्ये आपल्याकडे असंख्य व्हरायटी आहेत, म्हणजे 100+ व्हरायटी आहेत. आत्ता डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. खास मकर संक्रांतीसाठी यावर विशेष ऑफर आहे. तुम्ही जर का स्टॉलला व्हिजिट केलीत किंवा व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला नक्की ऑफर सांगेन. तसेच 5x5 नंतर आपल्याकडे ही साईज येते 9x5. 9x5 पण तुम्हाला जर का वाणासाठी ऑप्शन हवे असतील तर हा चिन्हांचा एक ऑप्शन आहे. चिन्हांचा जो साचा आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन असतील ना ताई, हवे ते घेऊ शकतो आपण. याच्यामध्ये हे पण आहेत, या पण आहेत, ज्या रोजच्याला तुम्हाला लागू शकतील. त्यानंतर आपल्याकडे एक येते 7x7 साईज येते, ती पण दाखवते. 7x7 साईज यामध्ये पण तुम्हाला स्क्वेअरमध्ये ही साईज एक येते. नंतर येते ते 17x5 बॉर्डर पट्टी. बॉर्डर पट्टीमध्ये पण आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. त्यानंतर मगाशी आपण जी बघितलेली हळदी कुंकवाची साईज,
हळदी कुंकवाच्या साईजमध्ये पण 10 बाय 10 मध्ये पण आपल्याकडे डिझाईन्स येतात. जसं तुम्ही सहस्त्रदल कमल बघितलं, सहस्त्रदल कमलमध्ये आपल्याकडे 4 साईजेसमध्ये डिझाईन्स आहेत. 5 बाय 5 मध्ये पण आहेत, 7 बाय 7 मध्ये आहेत, 10 बाय 10 आणि मोठ्या पण डिझाईन्स आहेत. 12 बाय 12ची ही एक साईज येते. हे खास रथसप्तमी निमित्त या डिझाईन्स काढलेले आहेत. आता सूर्यनारायणाचा उपवास चालू होतात त्यासाठी. आदित्य राणूबाईंचं पण बऱ्याच लोकांचं आता व्रत चालू असेल तर ही डेली तुम्ही बघा काढू शकता. हो, सहज काढू शकता. ही साईज फक्त थोडी मोठी आहे. ही 12 बाय 12ची साईज आहे. आणि ही पण छान आहे बघा, सूर्यनारायणांची छान अशी रांगोळी आहे. खूप सुंदर अशा रांगोळी आहेत. यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहेत आपल्याकडे अवेलेबल. याचबरोबर आपण ह्या सगळ्या रांगोळ्या काढण्यासाठी रांगोळीचे बोर्ड करतो, ते मी तुम्हाला दाखवते. आणि ताई हे तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ना? हो हो, रांगोळीचा हा पूर्ण कन्सेप्ट आपण नवीन काढला आहे. कन्सेप्ट टू मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण आपला आहे. रांगोळीचे बोर्डचे साईजेस आपल्याकडे सगळ्यात लहान आहे, ही 5 बाय 5ची आहे. ही सर्वात छोटी आहे. ह्याच्यामध्ये पण कलर आहेत का? याच्यामध्ये आपल्याकडे गेरू कलर आहे, हा ब्लॅक कलर आहे. शिवाय या दोन्हीच्या मधला कॉफी ब्राऊन एक शेड आहे. ही 5 बाय 5ची एक साईज आहे. नंतर ही 11 बाय 5ची आहे. त्यानंतर हा आहे तो 8 बाय 8ची साईज आहे, 8 इंच बाय 8 इंचची. तसेच हे 10 इंच बाय 10 इंचच आहे. जशी तुमच्या दारामध्ये जागा अवेलेबल आहे तसंच आपण कस्टमाइजही करून देतो. पण हे काही स्टँडर्ड साईज आहेत जे आपल्या स्टेन्सिलशी मॅच करणारे आहेत. तेच मी बोलणार की ताई स्टेन्सिल नुसार तुम्ही केलेले आहेत ना. तर तुम्ही मोठं स्टेन्सिल घेतलं तर एकदा तुम्ही मोठं घेऊन गेला तरी पण होऊ शकतं तो. किंवा तुम्ही हाताने रांगोळी काढत असाल तर हाताने रांगोळी काढण्यासाठी पण हे अतिशय सोयीचे आहेत. याला आपण थोडा गॅप दिलेला आहे की जेणेकरून रांगोळी काढल्यानंतर तुम्ही बाहेर नेऊन व्यवस्थित ते ठेवू शकाल. कुठे त्याला खाली पण ताई हे आहेत ना, असे पाय आहेत ना त्याला. शिवाय ही बॉर्डर पट्टी पण आहे. बॉर्डर पण तुम्ही व्यवस्थित काढून बाहेर दाराच्या ठेवू शकता. तुम्ही सांगाल त्या साईजमध्ये आपण कस्टमाइज करून देतो. 3 शेड आहेत. ब्राऊन शेड पण आहे की तुम्हाला दाखवते. ब्राऊन शेड असे आहे. ही ब्राऊन शेड आहे. म्हणजे काळी नको असेल तर ही पण एक छान आहे, मस्त आहे. तर हा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. नक्की तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत. हा कुंदनचा दिवा आहे. हळदी कुंकू येत आहे, तुम्हाला घर सजावायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाकळ्या ठेवून त्याच्यावरती कुंदनचा सजवू शकतो आपण. दिवा ठेवून छान दिसतं ते. तुमच्या टिपॉयवर ठेवू शकता किंवा घरातला कुठला कोपरा तुम्ही डिझाईन केला असेल तर त्याच्यावर ठेवू शकता. तसेच आपल्याकडे हे घुंगरांचे देखील दिवे आहेत. अरे वा, नवीन काहीतरी. तर हे कसे ताई? हे घुंगरांचे दिवे तुम्हाला 150 रुपयाला 2 मिळणार. 2 पडतील. हा, तर बल्क कोणी घेतलं तर त्याला थोडं डिस्काउंट थोडी मिळू शकेल नक्कीच. हे नवीन काहीतरी बघा वाणासाठी. वाणासाठी हा पण एक ऑप्शन आहे. जो बजेट जास्त असेल तर हा 150ला एक दिवा पडतो. हा पण आपण कमी मध्ये अवेलेबल करून देऊ शकतो. तर हे पण खूप छान आहेत. हे घुंगरांचं पण छान आहे, ते लोकांना आवडतात. नवीन कन्सेप्ट काही घेऊन आलेले आहेत. तसेच जे रांगोळी काढतात नेहमी संस्कार भारती किंवा या सगळ्या, त्यांच्यासाठी खास आपण हे कॅलिग्राफीचे टूल अवेलेबल केलेले आहे. या सेटमध्ये 4 डिझाईन्स येतात किंवा 4 हे साचे येत आहेत. याच्यामध्ये रांगोळी ठेवून तुम्हाला इथून कॅलिग्राफी साठी लागणारा किंवा अक्षर लिहिण्यासाठी हा ऑल इन वनचा आहे. यामध्ये आपल्याला मराठी फॉन्टसाठी एक वेगळा येतो आणि एक इंग्लिश फॉन्टसाठी वेगळा येतो. तिन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला जेवढं मोठं अक्षर काढायचं असेल बघा, मोठं अक्षर काढायचं असेल तर हा तुम्ही वापरू शकता. छोटं असेल तर हा ऑल इन वनचा जो सेट आहे हा केवळ अक्षराबरोबर तुम्हाला जर का बॉर्डर लाईन काढायची असेल म्हणजे आपल्याला जसा वापर करायचा तसाही करू शकता तुम्ही. याला जाड रांगोळी लागते. जशी साच्यांना बारीकच रांगोळी लागते तशी यांना जाड रांगोळी लागते. जी संस्कार भारतीची ती वापरा, जेणेकरून त्याचा फ्लो छान राहतो. इथे तुम्ही बघू शकाल इथून रांगोळी पडते त्यातनं. आणि हे साईजेस वेगळे दिलेत. हा मोठा आहे सगळ्यात आणि एकसारखी पडेल जर आपण साचा वापरला तर. हो, एकसारखे पडते आणि तुम्हाला हवे तशी ती वळवता येते. हा सगळ्यात लहान साईज आहे त्यामधला. हे 4 साचे आपल्याकडे. हे पण नवीन काहीतरी आपल्याकडे ताईंकडे आलेले आहे बघा, मस्त टूल आहेत. हा 400ला आहे. यावर पण ऑफर आहे. तुम्ही अवश्य व्हिजिट करा स्टॉलला, तुम्हाला ते अवेलेबल होतील. किंवा तुम्ही ऑनलाईन जरी रिक्वायरमेंट दिली तरी आपण त्यांना कुरिअर करू शकतो. आपल्याकडे हा कॉम्बो पॅक देखील आहे. या कॉम्बो पॅकमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक रांगोळीचा बोर्ड, एक रांगोळीचा साचा. अरे वा. त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस राहील. एक म्हणजे
हा गेरू कलरचा बोर्ड आहे. त्यात तुम्हाला जो हवा असेल तसा ब्लॅकही येता येईल किंवा साच्यामध्ये पण तुम्ही हवी ती डिझाईन घेऊ शकाल. तुम्हाला मिळणार आहे रांगोळी, थोडी व्हाईट रांगोळी. तर लग्न सराईच्या निमित्ताने आपण हे देऊ शकतो. हळदी कुंकवाच्या डब्या. आणि तर आपण वाण देतो ना लग्न समारंभामध्ये पण आपल्या ओळखीच्या लोकांना स्पेशल असं, तर तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता. हां, एक वेगळं युनिक गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. आणि शिवाय याची प्राइस अतिशय रिझनेबल ठेवलेली आहे. कॉम्बो पॅक तुम्हाला जाईल 250 रुपयाला मात्र. हां, तर बरं पडेल बघा. तुम्ही 2 साचे घेणार आणि हे स्टेन्सिल, त्याच्यापेक्षाही तुम्ही एक कॉम्बो पॅक घेतलं तर तुम्हाला कोणाला द्यायला पण छान पडेल. हो, नक्की. ताई, तुमचे खूप खूप आभार. तुमच्या व्ह्युअर्सचेही खूप खूप आभार. गेल्या वर्षभरात त्यांच्याकडून खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. या नवीन वर्षी याच प्रतिसादाची मी अपेक्षा करते. तर ताईंना तुम्ही मागचे माझे 2 व्हिडिओ मी ताईंसोबत शूट केलेले होते आणि तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलेला होता. तर ह्या वर्षी सुद्धा आम्ही हेच अपेक्षित करत आहोत. तर नवीन वर्ष आता सुरू होणार आहे, तर तुम्हाला सगळ्यांना, माझ्या सगळ्या दर्शकांना नवीन वर्षाच्या मनापासून मी शुभेच्छा देते. आणि ताईंकडून जास्तीत जास्त साचे घ्या. बघा, ताईंनी खूप वेगवेगळ्या गोष्टी या आणलेल्या आहेत आणि मागे तुम्हाला हा नंबर सुद्धा इथे दिसत आहे. तर ताईंना तुम्ही ऑनलाईन सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करून ताईंचे 2 एक्झिबिशन कधी आहे ते सुद्धा ताईंनी आपल्याला सांगितले आहे. तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. हाईप हे नवीन ऑप्शन आलेलं आहे आपल्या यूट्यूबमध्ये, तर ते जर तुम्ही क्लिक केलं तर आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचू शकतो. तर धन्यवाद. धन्यवाद.